हॅलो हाय नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज आम्हाला इथं बनवायचं आहे अशी पुरणाचा स्वयंपाक, कारण की मला जायचं आहे उद्या ना, त्याच्यामुळे मग इथे आलेले आहे मी, माझी बहीण, माझा भाऊ, आम्ही सगळेच आलेलो आहोत. तर इथे स्वयंपाक कोण कोण करणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे ना हरभऱ्याची डाळ आम्ही कधीची लावून दिलेली होती. तर इथे आम्ही कोण कोण काम करणार आहोत तर तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर इथं ना माझ्या डोक्याला कुंकू नव्हतं, कारण मी टिकलीने आणलेली ना, तर त्याच्यामुळे टिकलीचा खूप प्रॉब्लेम होत आहे. तर मग मी इथं देवापाशी गेले, कुंकूवर ओलं केलं, ते लावलं. आणि इथं काहीतरी आजीला काहीतरी शोधायचं होतं, तर आजी म्हणे इकडं टॉर्च मार. तर मग आजीला इथं टॉर्च मारली, पण आजीचं काही काम झालं नाही. ते खलबित्ता लागत होता. तर म्हटलं ते शोधेपर्यंत म्हटलं मी माझी डाळ करून घेते. तुम्ही बघू शकते ते डाळ मस्त गाळ वगैरे झालेली आहे. डाळ म्हणजे एवढी मेल्ट झाली की ते लगेच तिचं पुरण इझी बनू शकतं. तर आता इथं ना दूध पुढे आणलेली होती सकाळी, ते काही तापवलेलं नव्हतं फ्रीजमध्ये असल्यामुळे. तर मग आता इथे मी ना, ती माझी बहीण डाळ वगैरे झालेली, तर ती चाळणीमध्ये काढून ते डाळीचं पाणी वगैरे साईडला करून घेत आहे. तोपर्यंत म्हटलं मी दूध वगैरे हे करून घेते, तापून घेते, म्हणजे जेणेकरून मग तिला खीर वगैरे बनवायला. आज आम्ही स्वयंपाकामध्ये काय काय बनवणार आहोत हे तर तुम्ही संपूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही माझी छोटी बहीण आहे, मी आहे मोठी, माझ्या पाठचा एक भाऊ आहे आणि त्याच्यानंतर ही आहे आणि हिच्यानंतर परत एक भाऊ आहे. तर इथं मी इथं ना व्हिडिओ शूट करायला लावलं ना, तर आईने फ्रीजवरून काहीतरी उचललं, तर तो सारखा फोन 3 ते 4-5 टाईम पडलेला. एवढा जीव चिडत होता ना. आणि मी काही स्टँड आणलेलं नव्हतं, कारण की मी तर जास्त पण काही व्हिडिओ शूट वगैरे करत नाही बरं का. कारण की मी पण इथं काही जास्त व्हिडिओ शूट वगैरे करत नाही, कारण की कसं म्हणजे पप्पा बोलायचं भीती वाटते. पप्पा बोलायचे म्हणजे हेच ओरडायचं काय असं तसं हे ते, त्यांना आवडत नाही. पण मी काही वाईट नाही करत नाही. मी काय जे माझा रोज डेली लाईफमध्ये राहतो मी तेच दाखवत आहे. तर आम्ही माहेरी आज प्रत्यक्ष दोघी बहिणी एक सोबत आहो. याच्या आधी नव्हतो, काही कारण असतं. तर सांगेल तुम्हाला नंतर काय कारण होतं. पण मग आता थोडं बरं वाटलं. तर ते म्हणते आली तर चल म्हणे. तर आजचा पुरणाचा स्वयंपाक तिनेच केलेला आहे. फक्त मी नंतर शेवटी पुरणपोळ्या वगैरे करणार आहे, तर तुम्हाला ते नक्कीच बघायला भेटेल. आणि मला पुरणपोळ्या येत्याकडे नक्की बघून सांगा. तरी तिची डाळ वगैरे काढायचं काम चालू होतं आणि असंच आमचं मस्करी करताना, खेळताना, असं मस्त मजाकमध्ये करणं आणि काम पण चालू होतं. आई आमच्या दोघींना हे करत होती की नका हे करू, जाऊ द्या, जाता जाता भांडणं होतील, हे होईल ते होईल असं होईल. पण आम्ही कसलं ऐकतो तिला. मग आता ती पण भरपूर दिवसामधनं माझ्यासोबत होती, तर तिला पण चांगलं वाटत होतं. तर तीही मजा करायची, मीही मजा करायची. आम्ही एकमेकाला चापटे मारायचं काम करायचो. पण आता एकत्र आहे तर भांडतो आणि नंतर शेवटी जाता जाता असं एकदम मन हे होतं. तर असं आमचं काम चालू होतं. तिने मला भिंतीवर ते लोटलं तर माझ्या हाताला लागलं आणि मग मी तिला ओढायला गेली तर तिचा थोडासा हे फाटलेला आहे ड्रेस, म्हणजे असं इथं कमरेजवळ. तर आता जाऊ दे, हे ते थोडंफार तर चालणारच आहे. तर आता इथे मला दळायची होती डाळ. तर आता इथे ना डाळ वगैरे काढून झालेली, थंड झालेली होती. तर म्हटलं ती चावून घेते पटापट आणि ते एका साईडला पुरण वगैरे गरम करायला ठेवायचं आहे मला. तर आता तुम्ही इथं बघू शकता, मी इथे पातेल्यामध्ये डाळ हे करायला, पुरण करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये डाळ आणि साखर मिक्स केलेली आहे. तुम्ही कशा पद्धतीने करता नक्की सांगा. आम्ही सगळ्यात आधी फिकी डाळ असते ना, ती वाटून घ्यायची आणि नंतर त्याच्यात साखर मिक्स करायची. तर इथे बनवायची होती कढी. तर बहिणीने ते लसूण, जिरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मिरच्या टाकून मस्त याचा मसाला काढून घेतलेला आहे किती मोठा. तर ते बघू शकता. आता तिने कढीची तयारी करत आहे. तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून मसाला टाकून कलसून घेतलेलं आहे. आणि दही आणि बेसन इथे आजींनी ताक आणलेलं होतं, तर ताकाची कढी करणार आहोत. तर इथं कढी वगैरे तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे एका साईडला माझं पुरण पण चालू आहे.
तर इकडं जसं आमच्या इकडं आधी ना पहिले साखरेमध्ये डाळ हे करून घ्यायची चांगली आणि नंतर मग ते वाटायची, ते पण पुरण करायची. पण त्याने ना हात पार चिकट होऊन जातात, नुसत्या माश्या वगैरे येतात किंवा मुंग्या होतात किंवा खूप चिकचिक होतं. तरीही ना आधी सर्वात आधी फिकी डाळ वाटून घ्यायची, पूर्ण बारीक चाळणी असते एक पुरणाची बघा त्याने, आणि नंतर मग त्याच्यामध्ये साखर टाकून ते हे करायचं, गरम करून घ्यायचं. तर इथं बघू शकता की इथे बहिणीने कढी वगैरे बनवलेली आहे आणि ती व्हिडिओमध्ये बघू शकता कशी पोज मारत आहे किंवा कसं स्टाईल करत आहे. तिला आपण म्हटलं ज्यावेळेस मग मी व्हिडिओ शूट करेल तर मग म्हटलं सांगू नको की कट करता येईल, व्हिडिओ डिलीट कर, हे कर ते कर. नाही सांगणार. म्हणून मग आज आम्ही दोघीजणी मिळून स्वयंपाक करणार आहोत. तर ती पण व्हिडिओमध्ये येत होती ती. आणि आता मग माझी बहीण तर मी तर घेणारच ना, आज थोडी दुसरं कोणी किंवा आमचं रिलेशन काही नाही असं आज थोडी. त्याच्यातून बघू शकते तर कढी वगैरे तयार झालेली आहे. आता फक्त सार टाकायचा, भजी करायची आणि चपात्या करायच्या आहे. तर मग आता इथे ना आमटीची त्या आधी चालू होती. त्याच्या आमटीचा पण मसाला काढलेला होता. तर इथं काळा मसाला बनवलेला होता तो, त्याच्यात मिरच्या वगैरे वाटून जो काही मसाला बनवलेला होता तो. तर असा हा मसाला सर्व टाकून त्याच्यामध्ये जे डाळीचं पाणी उरलेलं असतं, आपण जे पुरण काढतो पुरणाची खाली जी डाळ राहते ना त्याच्यातलं पाणी, तर ते मस्त त्याच्यात मिक्स करून घेतलं आणि आमटीला पण फोडणी देऊन दिलेली आहे. तर आता नुसतं उरलेलं आहे चपात्या आणि भजी पण काढणार आहे, तुम्हाला दाखवते समोर व्हिडिओमध्ये. तर आता तुम्ही इथं बघू शकता आमट्याला वगैरे फोडणी देऊन झालेली आहे. तर आता इथे समोर भजीचं पीठ वगैरे भिजवून झालेलं आहे. तर आता इथे पुढं भजी वगैरे काढते आणि मग उरतात त्या चपात्या, कुरडई पापड तर काही काढणार नाही. आणि बघू शकता इथं पुरण पण तयार झालेलं आहे. आणि आता थोडंसं थंड झालं की मस्त पोळ्या बनवायचं कामीची. इथं भजी पण काढून झालेली. आता इथे बहिणीची प्रथम चपाती कशी होती. बहिणीची पहिली चपाती फुगली तर तिला एवढा आनंद झाला पार लगेच तिने तिच्या आजीला सोडून आणलं की चल बघ माझी चपाती कशी झाली तुम्हाला दाखवते, बघू शकता तुम्ही त्याचं रिॲक्शन. ती काय म्हणायचं, त्या आनंद होते बघा तिला. तरी आईनं खोबरं भाजत होती. खोबरं कशासाठी भाजत होते काय माहिती, आमटी तयार करून झालेली होती. तर बघू शकता इथे चपाती तिची भाजलेली आहे. तर माझ्या पण चपात्या फुगता का नंतर नक्की संपूर्ण व्हिडिओमध्ये बघा आणि कमेंट करून सांगा. बघू शकता तुम्ही तिची चपाती फुगलेली, डायरेक्ट तिने आजीला ओढतच आणलं की चल बघ आणि आजी व्यवस्था ना तिची चपाती फुस गेली का हवा. म्हटलं हा गेली. म्हटलं जाऊ दे, होतच राहतं असं, काही हरकत नाही. तर बघू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर तिला म्हटलं तू एवढं सर्व केलं, म्हटलं आमटी बनवली, कढी बनवली, पुरणाची डाळ लावली, फोडणी दिली कढीला, आमटीला. म्हटलं चल मी चपात्या करते. तर तिने दोन चपात्या केलेल्या होत्या आणि बाकीच्या ज्या काही चपात्या आहे तर मी तर शूट करत होती. तर मग मी तिला सांगितलं की आता मी चपात्या बनवते आणि तू शूट कर. तर तुम्ही बघू शकता आता तिची दुसरी पण चपाती भाजायला आलेली आहे. आणि ते थोडी गॅस फुल असल्यामुळं थोडा खाली जास्त थोडीशी लाल झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता आता इथे माझा नंबर लागलेला आहे. ही पहिली चपाती मी टाकलेली आहे. माझ्या पण पहिल्या 2 चपात्या काही फुगल्याने त्या फुटलेल्याच होत्या. नंतर मी जे काय आहे तेच खरं सांगत आहे, कारण की माझ्या पहिल्या 2 चपात्या फुटल्या होत्या आणि आता ही तिसरी चपाती आहे. तर नक्की ही चांगली येते की नाही येते नक्की बघा आणि मला चपात्या जर बनवता येतात की नाही येतात हे पण नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर असा आमचा साधा सिंपल फॅमिलीचा ब्लॉग आहे. आणि आमच्या शेजारी जी कोणी लेडीज आहे ती आहे माझी आई आहे. ती एवढी सिंपल आहे ना, तिला गॅसजवळ काही जास्त उरकत नाही. तर मग आम्ही तिला मदत करत असतो. आणि तिला पुरणाचा स्वयंपाक म्हटला ना तिला अशी भीती वाटते की कधी होईल. आणि आमच्या घरी असं आहे किंवा काही बनवलं आणि लगेच होतं सुरू की झालं का घाई वगैरे करतात. तर त्याच्यामुळे तिला भीती वाटते आणि थोडं. तर जाऊ द्या, असो जे प्रत्येकाच्या घरात काही ना काही असतंच. तर जाऊ द्या, आजचा आमचा साधा सिंपल फॅमिलीचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा सगळ्यांनी. आणि जास्तीत जास्त शेअर करत जा व्हिडिओ, जेणेकरून काहीतरी तर ठीक आहे. तर काळजी घ्या सगळ्यांनी आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नक्की चपाती येते की नाही येते व्यवस्थित हे पण कमेंट करून सांगा. तर तुम्हाला माझ्या चपात्या बघायच्या बाकी आहे ना,
तर आता इथे बघू शकता एक चपाती झालेली माझी आणि आता दुसरी पण ती शूट करत होती. तर बघू शकता आता तिच्या हातात कॅमेरा दिलेला आहे मी. म्हटलं तू शूट कर. तर आमच्या इथं गप्पा करत 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 स्वयंपाक चालला होता आणि आई बघत होती आमची गंमत की काय करताय काय नाही करत आहे. ती आम्हाला सांगायची नका असं करू नका तसं करू, पण आम्ही काय ऐकतो. बघू शकता आता ही एक माझी दुसरी चपाती फुगायला लागलेली आहे. दुसरी का तिसरी आहे काय माहिती. तर तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करत जा व्हिडिओ. जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओना पण सपोर्ट करत जा. तर अशा प्रकारे आम्ही आजचा स्वयंपाक पार पाडलेला आहे आणि मला जायचंच होतं, पण परत आता त्याच्यामध्ये एका जणांचा कॉल आला की मी येत आहे तर तुम्ही पण तिकडं सगळेजण या. तर ते काय महत्त्वाचं काम आहे तर तुम्हाला ते आम्ही ज्या दिवशी जाऊ त्या दिवशी तुम्हाला कळणार आहे. त्याच्यामुळेच मी एवढा दिवस थांबलेले आहे. म्हणजे आजी एक्सपायर झाली तेव्हापासनं तर 14 दिवस तिकडंच होती. त्याच्यानंतर आता इकडून मला 5 ते 6 दिवस होत आहे. तर मी बहिणीला पण थांबवलेलं होतं की म्हटलं तू थांब म्हटलं माझ्यासाठी, मी आहे तोपर्यंत मग मला पण करमणार नाही म्हटलं. तर ती पण थांबलेली आहे. मग म्हटलं चल स्वयंपाक करून घेऊ. नंतर वेळेवर काही गडबडीत समजत नाही म्हटलं काय करावं काय नाही किंवा काही असतं काही नसतं. तर मग आम्ही दोघींनी मिळून अशा प्रकारे स्वयंपाक केलेला आहे आणि हा आमचा साधा सिंपल फॅमिलीचा ब्लॉग आहे. तर सपोर्ट करा, शेअर करा सगळ्यांनी आणि सपोर्ट करा सगळ्यांनी. बाय बाय, काळजी घ्या.